नमस्कार. माझं नाव आशिष काळे आहे आणि मी अध्यक्ष असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नागपूरचा. आजचं जे आपल्या सी एम सरांनी बजेट प्रेझेंट केलं आहे ते फारच प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्यांचं ओव्हरऑल $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो स्वप्न आहे महाराष्ट्राकरता त्याचंच एक कंटिन्युएशन आहे, जे मागच्या त्यांच्या पॉलिसीजचं फर्दर एनहॅन्समेंट आहे. नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केली आहे, या आजच्या बजेटमध्ये सी एम सरांनी 50 लाख जॉब्सचं टार्गेट घेतलं आहे. माझ्या हिशोबाने याचा मोठा वाटा विदर्भाला येईल आहे. फार पॉझिटिव्ह आहे आमच्याकरता, कारण आम्ही विदर्भाच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटकरता काम करतो. जे काही लोन वेवर स्कीम्स आज फार्मर्सला दिलेले आहे, मग ते इलेक्ट्रिसिटी बिलला घेऊन असो किंवा लोन वेवर्स असो आणि लाडकी बहीणचं कंटिन्युएशन, ह्याचंही फार मोठा कॉन्ट्रीब्युशन येतं आमच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये. कारण एक फार्मर्सच्या डोक्यावरचा लोन जो आहे तो हटून जातो आणि मग त्यांचा फोकस इंडस्ट्रियल प्रोग्रेस किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करता चालतं. एक फार मोठा प्रोजेक्ट त्यांनी अनाऊन्स केला आहे. हे 1000 लोकांच्या वर जे गावसंख्या राहील आहे, सगळ्या रोड्सला कॉन्क्रीट कनेक्टिव्हिटी. हे जे कनेक्टिव्हिटी आहे ह्याच्यानी इंडस्ट्रीज लहान मोठे, कारण विदर्भ MSME करता फार मोठा सेंटर आहे मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज करता. तर दर विलेजला जर रोड कनेक्टिव्हिटी आली तर छोटे छोटे उद्योग फार चालतील. माझ्या हिशोबाने फार पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे आणि ह्याचा मोठा इम्पॅक्ट विदर्भावर येईल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बॅम्बूवर जे स्पेशल फोकस दिलेला आहे आणि हे विदर्भाकरता एक मोठा क्रॉप आहे आणि 50,000 कोटीचा जो एक ओव्हरऑल बजेट आपण घेऊन बॅम्बूवर जो स्पेशल फोकस दिलेला आहे त्याचाही फार बेनिफिट आपल्या एरियात येईल आहे. टुरिझम 2047पर्यंत 38 करोड टुरिस्टचा जो टार्गेट घेतला आहे, आज समुद्री टुरिझम सोडलं तर बाकी सगळे टुरिझम विदर्भात आहे, ह्याचाही फार मोठा इम्पॅक्ट मिळाला आहे. फार पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि डिटेलमध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यानी पुष्कळसे सेक्टर्स इम्पॅक्ट होतील. फिशरीज आमच्या एरियामध्ये फार मोठा एक सेक्टर आहे आणि आपल्याकडे मालगुजार टँक्स पुष्कळ आहेत. फिशरीजवर एक स्पेशल फोकस घेतलेला आहे, त्याचा बेनिफिटही आपल्याला मिळेल आहे. समृद्धी हे टोटल ईस्टर्न विदर्भाचं कव्हरेज आज गडचिरोली आणि गोंदियापर्यंत जो कनेक्टिव्हिटी घेतलेला आहे, ह्याचा अगेन इंडस्ट्रियल जी डेव्हलपमेंट आहे ती एक एक जिल्ह्यात स्प्रेड होईल आहे. नागपूर ॲज अ ग्रोथ सेंटर हब 5,000 कोटीचं बजेट आहे. त्याचा इम्पॅक्ट नागपूरला आणि नागपूरचा इम्पॅक्ट मग ऑटोमॅटिकली बाकी एरियाजवरही पडतो. हाही फार एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पडेल. आणि समृद्धीचा कनेक्टिव्हिटी डायरेक्टली टू वाधवान पोर्ट, जो सगळ्यात मोठा पोर्ट बनतो आहे, ह्याला इंडस्ट्रियल गुड्सला एक एक्झिट मिळेल आहे एक्सपोर्ट करता आणि डिरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळेल आहे. तर ह्याचाही इम्पॅक्ट एक आपल्या रिजनमध्ये जे आहे फार मोठा पडेल आहे. आय थिंक ओव्हरऑल जे देवेंजींनी डॅव्होसमध्ये जे इन्व्हेस्टमेंट्स आणले होते आणि ज्या हिशोबाने आज FDI महाराष्ट्रात आणि विदर्भात पण येऊन राहिलं आहे, त्याचेच हे पॉलिसी कंटिन्युएशन आहे. ॲज अ असोसिएशन आम्ही या बजेटचा सपोर्ट करतो आणि माझ्या हिशोबाने फारच प्रोग्रेसिव्ह बजेट आहे आणि ह्याचा फायदा विदर्भाला डेफिनेटली होईल आहे.